तुम्ही जे सांगितलं की जपानी भाषेतलं एखादं पान जर एखाद्या शिक्षकाला दिलं आणि अख्खा दिवस गेला म्हणजे त्यात आपण अडाणी आहेत. हो हा म्हणजे आपल्याला त्यातल्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला अख्खा दिवस जाईल तरी आपल्या ते क्लिअर होणार नाही. तर लहान मुलांमध्ये देखील इंग्लिशच्या बाबतीत असंच घडतं. त्यांच्या त्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत आणि अख्खा वेळ त्यात जातो. फक्त लिहायचं किंवा वाचायचं म्हणून वाचायचं. परंतु ते जे मराठी भाषेमधून आपण जे आत्मसात करू शकतो तसं ते इंग्लिशमध्ये आत्मसात करू शकत नाही. कारण आणखी पण गरिबी आपण जर पाहिलं तर भारतामध्ये 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना राशन वाटलं जातं, म्हणजे त्यांची खायची पंचायत आहे. बरोबर. हे त्याच्यावरून सिद्ध होतं. बरोबर आहे. आता किती लोकांनी पोट मारून ह्या मुलांना शाळेपर्यंत पाठवलं, तरी पण उच्च शिक्षणासाठी सगळ्यात महत्वाचं असतं शेवटी उच्च शिक्षण. कारण तुमची 10वी 11वी 12वी याच्यावर सुद्धा जॉब पण भेटत नाही. ग्रॅज्युएशन झाले, इंजिनियर झालेले लोक तसे पडले. डॉक्टरांना दवाखाना टाकावं का नाही ह्याची पंचायत पडली, कारण तेवढ्या प्रमाणावर ते निर्मित झाले. बरोबर आहे. आणि तरी पण भारतामध्ये डॉक्टरांची संख्या कमी असे रिपोर्ट सांगतात आणखी. बरोबर. पण आपण जर पाहिलं तर बरेच डॉक्टर त्यांना वाटतं कुठून हा कोर्स केलाय. तुमचे काही मित्र तुम्हाला बोलत असतील. बोलतात. बरोबर. भविष्यामध्ये ह्या मुलांना पुन्हा रोजगारही नाही. म्हणजे तुम्ही शिक्षणासाठी LKG UKG 3 वर्षापासून त्याला खर्च करायला सुरुवात करायची. मिनिमम खर्च 50,000च्या आसपास येतो. कारण खेड्यातून पाठवायला वगैरे 1,500 ते 2,000च्या आसपास महिन्याला चार्जेस घेतात, ट्रॅव्हलिंग चार्जेस. फुले असतील त्यांनी या गोष्टीवर काम केलं, मुलींना शिक्षणाकडे आणलं. आणि याचा एकंदरीत शेवटचा माझा दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की याचा परिणाम शेवटी कोणावर होतो? मुलींच्या शिक्षणावर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची सुरुवात उच्चवर्गीयांचं शिक्षणापासून खालच्या वर्गापर्यंत शिक्षण द्यायची सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये पण मुलींना शिक्षण. हे आपण कुठंतरी पुन्हा युटर्न मारून तिकडेच जातो असं तुम्हाला वाटत नाही का? की त्या मुलींच्या शिक्षणावर फरक पडेल. कारण आपण जर झेडपीच्या शाळांमध्ये कुठे गेलात तर तिथं फक्त मुलींची संख्या आपल्याला जास्त दिसते. कारण मुलगा लाडका असतो, वंशाचा दिवा असतो, तो त्या इंग्लिश मिडियम मध्ये जातो. त्या शाळा जर अचानक बंद पडल्या तर आपल्या शाळेतले हे जे 16-17 विद्यार्थी आहेत त्याच्यातले 10 विद्यार्थी तरी कायमच्या शिक्षणापासून वंचित किंवा वंचित राहतील. अशी गोष्ट तयार होईल. याच्यावर काय करायला पाहिजे? म्हणजे सोल्युशन म्हणून आपण समाज म्हणून किंवा सरकार म्हणून किंवा शिक्षक म्हणून काय करू शकतो? आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जी भाषा आहे मराठी. इंग्लिश मिडियम वाढलं, समजा पुढे आणखी 4 पिढ्या गेल्या, एक पिढी 10 वर्षामध्ये जाते, बरोबर आहे? त्या 4 पिढ्या गेल्याच्या नंतर इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियम. त्याच्यामध्ये इंग्लिश मिडियमची मी पहिल्यांदा सांगितल्यासारखी आपली मराठी भाषेचं पुस्तक एकदम बेसिक लेवलचं असतं. त्याच्यामध्ये आपल्या भाषेला भविष्यामध्ये आणखी 30-40 वर्षाच्या नंतर धोका निर्माण होईल असं तुम्हाला वाटतंय का? की एकदा मुलं तिथंच जायला लागली आणि पुन्हा ती लँग्वेज रुटीन मध्ये आली, तीच भाषा बोलायला लागते ना, काय होईल? की भाषा वाचवली जाईल आणि दुसऱ्या सर्व मुलांना शिक्षण मिळेल आणि शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही. बरोबर. खेडं आपण शहरामध्ये जरी पाहिले, पाठीमागे मी नाशिकमध्ये होतो 3 दिवस, तर नाशिकमध्ये फुटपाथवर राहणारी एक फॅमिली होती. मी तो फोटो पण फेसबुकला त्याला अपलोड केला होता. तो मुलगा होता की त्याला कपडे घालायला नव्हते. शहरांमधली इकडे बघा समोर शहरांमधली मुलं असून तिथं फुटपाथवर राहण्याची वेळ येते. बरोबर. आणि अलीकडे आपण स्कीम जर पाहिल्या तर लाडकी बहीण योजना किंवा अशा काहीतरी स्कीम आणल्या जातात आणि लोकांना लोक लुभावून, म्हणजे त्याच्यामधून फक्त मत भेटलं पाहिजे. पण ग्राउंडला त्याच्याऐवजी हे जे सर्व भिकारी येतं यांचं जीवन जर सुधारण्याचा प्रयत्न केला असता तर जे आपण लहान असतानापासून आपल्या शाळेसमोर जी प्रार्थना घेतो की भारत माझा देश आहे आणि सर्व बांधव आहे, म्हणजे ते रोड साईड जे असतात, रोड साईड लोक की ज्यांची क्षमताच नसते काही करण्याची, खाण्याची पंचायत असते, ते पण आपल्या भारतातले लोक येतात. म्हणजे तेच आपले भाऊ आणि बांधव आहेत. बरोबर. त्यांच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे होतं. असं एक शिक्षक म्हणून तुम्हाला या गोष्टीवर मी म्हणतो ते योग्य वाटतंय का? नाही, प्रात्यक्षिक जर करायचं म्हटलं आपण डायरेक्टली याचा एक प्रयोग पण करू शकतो. बरोबर आहे. आता इथं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतोय, पटकन सांगायचे, साईडला उगलेलं काय आहे? गवत. बरोबर. हेच जर आपण शेतामध्ये ज्वारी पेरली किंवा कांदे लावले आणि हे त्याच्यात उगलं तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो तण. ही गोष्ट मुंबई किंवा पुणे अशा ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ज्यांचा जन्म तिथं झाला हे सांगू शकत नाहीत. आणि याला आपण म्हणतो की त्या गोष्टी समजणं, आपलं दिमाग खुलं ठेवणं. म्हणजे याच्यामुळे काय होतं की आपल्या बुद्धीचा विकास होतो आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचा विचार करू शकतो. ज्यावेळेस आपण फक्त पुस्तकामध्ये शिकतो, आपण पाहतो NCERTच्या 6वीचे पुस्तक जर तुम्ही पाहिले सायन्सचे, त्याच्यामध्ये तुम्हाला आवत वगैरे या गोष्टी काढून दिल्या असतात, चित्र, आणि तिथून त्या मुलांना शिकायचं असतं. हे जे प्रॅक्टिकल नॉलेज पासून आपण लांब जातो.
याचा पण भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होऊ शकतो. वैयक्तिक ज्या शाळेमध्ये सर शिकवतात त्या झेडपीच्या शाळेमध्ये माझं पण शिक्षण झालेलं आहे. ठीकठाक इंग्लिश बोलू शकतो. अगदी अमेरिकेत जाऊन जरी मला दिवस काढायचे झाले तरी तेवढ्यापर्यंत मला समजतं आणि मीही मराठी भाषेमधूनच शिकलेलो आहे. परंतु लोकांना काय झालं की एक फॅड निर्माण केला गेला. प्रायव्हेट शाळा आल्या, गव्हर्नमेंटने पण थोडासा हात काढून घेतल्यासारख्या गोष्टी केल्या आणि 2-3 गोष्टी अशा घडल्या की त्याचा डायरेक्ट तोटा आपल्या शाळेला झाला. पहिली गोष्ट काय झाली की इंग्लिश मिडियमला तुम्ही परवाने असे भरमसाठ देऊन टाकले की त्यांना काही जास्त करण्याची गरज पडत नाही. सहजासहजी कोणीही खोलू शकतं. मला 4-5 ऑफर आतापर्यंत आलते की आपण दोघांमध्ये किंवा तिघांमध्ये इंग्लिश मिडियम कुठेतरी सुरू करू, पण त्या गोष्टी मी नाकारल्या. त्याचं कारण काय की आज मी त्याच्यामधून पैसा कमवू शकतो, पण भविष्यामध्ये ह्या ज्या मुलांचं नुकसान होणार आहे किंवा आपल्या भाषेचं नुकसान होणार आहे, आपल्या राज्याचं भाव आणि त्यामुळं एकंदरीतपणे आपल्या राज्याचं नुकसान होणार आहे. त्याच्यामध्ये आपले हात मलिन नाही करायचे असं मी शेवटी ठरवलं. त्याच्यामध्ये होतं काय की इंग्लिश मिडियमला त्याचा एक फॅड बनवला जातो. तिथं मंथन नावाची एक एक्झाम घेतली जाते. हो. आता आपल्याकडे मंथनचं खूप मोठ्या प्रमाणावर फॅड आहे. हो. आणि मंथन एक्झाम आता मी प्रिपेअर केलेलं आहे काही मुलांना त्याच्यासाठी की त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशची कुठंच गरज पडत नाही. मग आता हे इंग्लिश मिडियम मध्ये मुलांना घालून वर्षभर मंथनचा अभ्यास करून घेणं म्हणजे इथं कुठंतरी पालकांची दिशाभूल होती असं वाटत नाही का की इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी मंथन मध्ये टॉपला असतात. मी पाहतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेतळवाडीची सहल जे आपण पाहतो की रेल्वे या ठिकाणावरून बीड पर्यंत चालू झालेली आणि त्या रेल्वे मार्ग, त्या रेल्वेचा प्रवास विद्यार्थ्यांना त्याचा अनुभव देण्यासाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक खाडे सर आणि आमचे शिक्षक राठोड सर यांच्या कल्पनेतून आम्ही एक विचार केला की आपण सहल काढू आणि मुलांना त्या गोष्टीची, आपला जो जिल्हा आहे जिल्ह्याचा एक दौरा या रेल्वेच्या मार्फत कंप्लीट होईल आणि मुलांना रेल्वेचा प्रवास कसा असतो त्याचा थोडासा अनुभव येईल. त्याच्यानंतर आणखी काही गोष्टी पाहायला भेटतात आणि सहल दुसरीकडे नेण्यापेक्षा कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये एकाच दिवसामध्ये आपण जाऊन वापस येणार आहेत अशी एक सहल काढण्याचा प्रयत्न केला. निसर्गरम्य जे वातावरण आहे, डोंगरातून हा पूर्ण रेल्वे मार्ग गेलेला आहे. तो संपूर्ण रेल्वे मार्ग त्याच्यावरून जात असताना आजूबाजूचा जो परिसर आहे, आपला एक विषय असतो परिसर अभ्यास आणि त्या परिसराचा सुद्धा थोड्याफार प्रमाणात विद्यार्थ्यांना अभ्यास व्हावा, त्यांना त्यांच्या नजरेने किंवा अनुभवातून त्या गोष्टी शिकाव्यात या उद्देशाने ही सहल काढली. परंतु आम्ही ज्यावेळेस रेल्वे स्टेशनला आलो, रेल्वे स्टेशनला आल्याच्या नंतर आम्हाला असं समजलं की रेल्वे लेट आहे, जेणेकरून 9:15 ते 9:30 पर्यंत वेतळवाडी स्टेशनला रेल्वे येत असते, पण आज ती लेट आहे. जवळपास 2 ते 3 तास लेट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की इथं बसून हे जे जिल्हा परिषदेच्या शाळा वगैरे आता याच्या ज्या अडचणी येतात, ज्या समस्या येतात, या सगळ्या गोष्टींवर सरांशी आणि विद्यार्थ्यांशी थोडंसं आपण बोलणार आहोत आणि त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पाठीमागची जी कविता होती आपली त्याला प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचा काय म्हणतात की प्रेम भेटलं त्या कवितेला आणि त्याच्यामध्ये मी शेवटचं एक वाक्य बोललं होतं की जर बंद पडली ही मराठी शाळा तर जी आपली भाषा आहे, जी आपली मराठी भाषा आहे त्याची दशा कशी होईल याच्यावर मी माझं भाष्य पुढच्या व्हिडिओमध्ये करील. पण त्याच्या अगोदरच, त्या दुसऱ्या कवितेच्या अगोदरच आमचा जो हा मधला प्लॅन ठरलेला आहे, जो सहलीचा विचार आम्ही केलेला आहे, त्याच्यामधून आपण त्या गोष्टी थोड्याशा सरांकडून किंवा आपले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून थोड्या समजून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहेत. आणि हा प्रवास माझ्या गावाच्या आजूबाजूला ज्या शाळा आहेत त्या शाळांपासून सुरू करून आम्ही प्रत्येक शाळेवर जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. ज्या शाळांमध्ये समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आमचा ग्रुप करणार आहे आणि त्याच्यामधलाच हा एक व्हिडिओ आहे. तर आपण बोलताना पाहू शकता तिकडे आपले विद्यार्थी आणि सर बसलेत, थोडी जागा मध्ये बसतो. आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मला हे सगळ्यांना विचारायचे, सगळे खुश आहेत का? जायचंय का सहलीला? रेल्वे नाही आल्यावर तरी आमचे तुम्ही पाहू शकता की हे जे विद्यार्थी असतात जिल्हा परिषदेमधले, तुम्ही जर कुठल्या इंग्लिश मीडियम मध्ये गेलात किंवा कुठे गेलात तिथं आपला रोबोट आणि हे जे आपले लहान लहान मुलं येतं यांच्यामध्ये बहुतांश फरक करणं मुश्किल होत चाललंय. किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे नवीन प्रकार आलेला आहे त्याच्यामध्ये नवीन व्हिडिओ वगैरे आपण बनलेले पाहतो, त्याच्यामध्ये लहान मुलं आपला डान्स वगैरे करताना त्याला आपण इमोशन, त्याचं एक आपण काय म्हणतो त्याला की त्या पद्धतीने त्याला सांगतो की असं असं आम्हाला बनवून द्या आणि ते बनवून देतं. तसंच इंग्लिश मिडियम मधले जे मुलं असतात किंवा जे प्रायव्हेट शाळांमध्ये जिथं जास्त गाजावाजा केला जातो किंवा काहीतरी वेगळंच दाखवलं जातं, म्हणजे वेगळेपणा दाखवला तर मुलं आपल्याकडे अट्रॅक्ट होतील, पालक अट्रॅक्ट होतील, अशा पद्धतीने ज्या गोष्टी केल्या जातात
त्याच्यामुळं मुलं मशीन सारखे बनत चाललेत असं एक मत समोर येत आहे. आणि हे जे आपल्या जिल्हा परिषदेचे मुलं असतात, तुम्ही यांच्याकडे पाहू शकता, यांना सुख दुःख ह्या गोष्टीचं काही देणं घेणं नसतो. प्रत्येक गोष्टी ते फन सापडत असतात आणि लाईफ आनंदामध्ये कशी जगायची हे यांना इथून शिकायला भेटतं. यांचा परिसर जरी आपण पाहिलं तर या ज्या जिल्हा परिषदेच्या आपल्या शाळा आहेत त्या ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात आहेत आणि ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं परिसराचं प्रात्यक्षिक नॉलेज किंवा जे आपण प्रॅक्टिकल नॉलेज म्हणतो ते त्या मुलांच्या तुलनेत यांचं खूप मोठ्या प्रमाणावर जास्त असतं. त्याच्यावर पण आपण हळूहळू चर्चा करणार आहेत. पहिल्यांदा आपण राठोड सरांपासून सुरुवात करू. सर, कशी वाटते आमच्या गावातली शाळा? शाळा खूप छान आहे आणि मुलं अति उत्साही आहेत आणि मुलं खूप हुशार आहेत. कारण हा प्रश्न विचारायच्या पाठीमागचा माझा उद्देश असा होता की 1-2 महिन्यापूर्वी सरांची बदली होऊन आमच्या शाळेवर आली आहे, परंतु आमचे खाडे सर आहेत आमचे मुख्याध्यापक, ते मात्र पाठीमागच्या 3-4 वर्षापासून आमच्या गावामध्ये काम करतात. ही जी शाळा आहे आपली, तिकडे तुम्ही शाळा दाखवू शकता, तिथून शाळा पण दिसते. त्या शाळेचा जर आपण परिसर पाहिला, आजूबाजूचं वातावरण जर पाहिलं, आता तुम्ही आष्टीमध्ये राहतात समजा, हो, तिथलं जे वातावरण आहे त्या वातावरणात आणि इथल्या वातावरणामध्ये तुम्हाला काय असा फरक जाणवतो? आताच तुम्ही जो उल्लेख केला की आष्टीचं जे वातावरण आहे किंवा जी मुलं आहेत, तर तो प्रकार कसा आहे की एक रोबोटिक, म्हणजे कसं त्यांना एक याच्यामध्ये गुंतवलेलं आहे. म्हणजे त्यांचं एक असं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मुलांचं एक शेड्यूल आहे आणि त्या शेड्यूल मध्ये ते मुलं फिट झालेले आहेत आणि क्लास शाळा याच्या पलीकडे त्यांचं म्हणजे काही नाही. आणि खेड्यातली जी मुलं आहेत तर हे यांना इथं क्लासचा वगैरे काही संबंध येत नाही. शाळेमध्ये त्यांना अतिउत्साहामध्ये शिकवलं जातं आणि ते मुलं अनुकरण करतात आणि एक स्वच्छंदी जसे पक्षी विहार करतात त्याप्रमाणे हे मुलं जीवन जगत असतात आणि त्यांच्यावर असं पुढे आपल्या लाईफमध्ये फार मोठं काही करायचं किंवा स्वप्न जे लहानपणापासूनच मुलं उराशी बाळगतात तसा काही प्रकार म्हणजे नाहीये. पण पुढे चालून ते डेव्हलप होतात आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये असं वातावरण असतं की त्यांच्यावर असं शहरी वातावरणासारखा दबाव कुठला नसतो आणि त्यातूनच ही मुलं घडत असतात. तर याच्यामध्ये मला त्यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की हा जो प्रकार आहे की मुलांना सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 किंवा झोपेपर्यंत बिझी असतात, एकदम ते शेड्यूल असतात. हो, त्यांचा शेड्यूल ठरवून ठेवलेला हो, असतो हो. की शाळा या टायमामध्ये, त्याच्यानंतर क्लास, हो, त्याच्यानंतर अभ्यासाचा वेळ. हो, आणि पण अलीकडच्या काळामध्ये आपण एक गोष्ट पाहतो की समाजाचा जे पालक वर्ग आहेत त्यांचा कल त्या गोष्टींकडे जास्त वाढलेला आहे. त्याचा काय दुष्परिणाम भविष्यामध्ये होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? आता आपण जर शहरातल्या मुलांचं पाहिलं किंवा खेड्यांच्या पालकांचं काही स्वप्न असतं की आपली मुलं पुढे चालून डॉक्टर व्हावेत, इंजिनियर व्हावेत किंवा मोठमोठे अधिकारी व्हावेत आणि त्या पद्धतीनं त्या साचेबद्ध जीवन त्यांना दिलेलं असतं. हा. आणि तो जो प्रकार आहे किंवा पुढे MPSC UPSC करायचे, मोठे अधिकारी व्हायचे, हा जो लहानपणापासून त्यांच्यावर दबाव टाकला जातो त्यामुळं शहरातल्या मुलां आणि खेड्यातल्या मुलांमध्ये फार फरक आपल्याला जाणवतो. शहरातल्या मुलांना ते एक साचेबद्ध जीवन असतं, तसं खेड्यातल्या मुलांचं नसतं. खेड्यातले मुलं आपण पाहिले आज खूप मोठे मोठे अधिकारी आहेत, खूप मोठ्या पदावरती लोक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, असे खूप पदावर आहेत. त्यात खेड्यातले मुलं पण आहेत, कलेक्टर आहेत. आणि खेड्यातले मुलं जे जिल्हा परिषदमध्ये शिकले त्यांनी जिल्हा परिषदेमधून जे ज्ञान मिळवलं तर ते खूप असं ब्रॉड माइंडेड म्हणायचं, म्हणजे कसं साचेबद्ध नसता. जो अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे तो अभ्यासक्रम पण ते त्याचं ज्ञान घेतात आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त बाहेरचं खेड्यामधलं जे वातावरण असतं त्याचं पण ज्ञान ह्या मुलांना मिळत असतं. त्यामधून यांची जी जडणघडण असते ती अतिशय सुंदर होते. आणि शहरातल्या मुलांचं कसं असतं, खेड्यामध्ये काय आहे किंवा खेड्यातलं जीवन कसं असतं याच्याशी त्यांना, म्हणजे ते जर खेड्यात आले तर मॅच होऊ शकत नाहीत. परंतु आपण पाहतो खेड्यातले मुलं शहरात जातात आणि शहरामध्ये पण ते मॅच होतात, परंतु शहरातले मुलं खेड्यामध्ये मॅच होत नाहीत. म्हणजे खेड्यातलं जे जीवन आहे आणि शहरातलं जीवन आहे हा असा त्या मुलांमध्ये तर आपल्याला फरक जाणवतो. आणि अलीकडचा जो काळ आहे त्या काळामध्ये काय झालंय की इंग्लिश मीडियम किंवा शहरामध्ये ज्या शाळा आहेत तिकडे लोकांचा कल वाढलाय. बरोबर. याचं सगळ्यात मोठे समजा 2-3 कारणं जर शोधायची झाली तर तुम्हाला कोणते वाटतात की या गोष्टीमुळे हा फरक झालाय? आता
शहरामध्ये कसं आहे, आता तुम्ही पण उल्लेख केला, मी पण सांगितलं की साचेबद्ध जीवन आहे आणि त्या अट्रॅक्ट करतो हा. पालकांना. ते पालकांना अट्रॅक्ट करतं. परंतु आज मी जर तुम्हाला जर सांगितलं, तुम्हाला खरं वाटणार नाही. आष्टीमध्ये जर तुम्ही गेलात, पालक मुलांना आष्टीमध्ये का पाठवतात हेच मला कळत नाही. कारण आष्टीमध्ये बऱ्याचशा शाळा अशा आहेत की तिथं मुलांना बसायला सुद्धा जागा नसते, परंतु पालकांना त्या आष्टीच्या शाळेचं आकर्षण आहे. आणि खेड्यामध्ये एकदम व्यवस्थित अध्यापन केलं जातं, सगळं ज्ञान दिलं जातं, तरी पण पालकांचं आकर्षण आष्टीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी फार दिसून येतं. आता याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर मला एक गोष्ट जाणवती की इंग्लिश मीडियम किंवा इंग्लिश शिकणं ह्याच्याकडे लोकांचं जास्त आकर्षण आहे. हो, बरोबर आहे. त्याचा जर आपण इंग्लिशचा इतिहास पाहिला आपल्या देशामधला, तर इंग्लिशचा इतिहास असा आहे की इंग्रजांचं आपल्यावर राज्य आलं. हो. आणि राज्य आल्याच्या नंतर त्यांना इथंच, कारण राज्य करायला ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी आली होती इसवी सन 1600 मध्ये, हो, बरोबर. आल्याच्या नंतर त्यांनी इथं कंपन्या स्थापन करायला सुरुवात केली. हो, आणि बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी राजकीय हस्तक्षेप केला. हो. राजकीय हस्तक्षेप करताना त्यांच्या समोर प्रामुख्याने एक अडचण येत होती की भाषा. आपल्या इथं काय भारतामध्ये असंख्य भाषा बोलल्या हो, जातात. बरोबर. बंगालपासून सुरुवात झाली किंवा नंतर मुंबईपासून सुरुवात झाली हो. त्यांच्या राज्याला. आणि त्यांना नंतर क्लेरिकल जॉबसाठी मोठा मॉब पाहिजे होता, जास्त संख्येमध्ये लोक पाहिजे होते. त्यामुळे त्यांनी काय केलं, इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षणाला सुरुवात केली. बरोबर. मॅकॉले वगैरे त्यांनी ते कामं केले. आणि त्याचा प्रभाव त्याच्यानंतर आपलं स्वदेशी आंदोलन महात्मा गांधीजींनी चालवलं. त्याच्यामध्ये स्वदेशी म्हणजे आपण स्वतःच्या देशात ज्या गोष्टी बनवतो त्याचा आपण वापर करायचा, इंग्रजांच्या गोष्टी टाळायच्या. बरोबर. मग त्यांच्या भाषेचं ओझं आपण आजही डोक्यावर घेऊन फिरतो, जेणेकरून हे जे मुलं आहेत भविष्यात डॉक्टर होतील, इंजिनियर होतील किंवा काही जरी झाले तरी पण 99% जास्त, 99.99% आपण म्हणूयात की त्या लोकांना इथल्याच भूमीमध्ये इथल्याच भाषेत बोलणाऱ्या लोकांसाठी आणि त्यांच्यामध्येच काम करायचंय. इंग्लिशचा कुठेही फायदा होत नाही. जसं की एखादा डॉक्टर आहे समजा आपल्या इकडे झाला, आता तुम्ही जेवढ्या वेळेस हॉस्पिटलमध्ये गेला असता त्यावेळेस कधीच तुम्ही इंग्लिशमध्ये डॉक्टरांशी बोलला नसता किंवा डॉक्टर तुमच्याशी बोलले नसते. बरोबर. तुम्ही मराठीमध्येच त्यांच्या बरोबर बोलला. मग हे जे दुसऱ्याच्या उसण्या भाषेचं ओझं आपण डोक्यावर वाहतो, याचे दुष्परिणाम न समजता तर हे कुठेतरी टाळण्याची गरज आहे का? बरोबर आहे. तुम्ही जे म्हणताय तो मुद्दा अगदी रास्त आहे. कारण इंग्रज ज्यावेळेस भारतामध्ये आले त्यांनी एक एक संस्थान काबीज करत गेले आणि अशा प्रकारे त्यांचा भारतामध्ये राज्याचा पूर्ण विस्तार झाला. आणि त्यांच्या राज्याचा विस्तार झाल्यानंतर ते आपल्या भारतीय लोकांमध्ये राज्य करू लागले. परंतु नंतर काय झालं, त्यांना मनुष्यबळ कमी पडू लागलं. त्यांना जे कर्मचारी तयार करायचे होते किंवा त्यांच्याकडे जे लोक कामाला ठेवायचे होते, त्यांच्या भाषेमध्ये आणि आपल्या भाषेमध्ये फार मोठी तफावत होती. ते काय बोलतात आपल्या लोकांना कळत नव्हतं, आपले लोक काय बोलतात त्यांना कळत नव्हतं. आणि हे एक त्यांना एक ब्रिज तयार करण्यासाठी किंवा एक दुवा जोडण्यासाठी एक भाषेची गरज होती. म्हणून त्यांनी काय केलं, नवीन जे मुलं आहेत शाळेमध्ये येणारे त्यांना इंग्रजी भाषा शिकवायला सुरुवात केली. आणि त्यातूनच मग त्यांनी काय केलं, आपले कर्मचारी बनवायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे त्यांचं भाषेमधलं जे शिक्षण आहे ते सुरू झालं आणि त्याचा त्यांना फायदा झाला. परंतु हेच जर पाहिलं आपण, इतर देशाचा जर अभ्यास केला, तुम्ही जर रशियामध्ये गेले, जपानमध्ये गेले, चीनमध्ये गेले, तर त्या लोकांनी त्यांचं जे काही ज्ञान आहे, जे काही शाळा आहेत, शाळेमधलं जे काही शिक्षण आहे, इंग्रजी ऑप्शनल लँग्वेज असू शकते, परंतु त्यांचं जे शिक्षण आहे ते मूळ त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्येच दिलेलं आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जसं आपण जपानमध्ये जर गेलो तर जपानीज मध्ये दिलं जातं, जर्मनीमध्ये गेलो तर जर्मन मध्ये दिलं जातं. आपल्याकडची जरी मुलं तिकडे जॉबसाठी गेले तर त्यांना जपानी भाषा अगोदर जसं की आपल्या सोडूच्या एका शाळेमध्ये आता जपानीज लँग्वेज शिकवणं चालू केलेलं आहे. तर ती भाषा शिकल्याशिवाय तुम्हाला तिकडे जॉब मिळणार नाही. मग आपल्याच देशामध्ये आपली जी हिंदी इतकी सुंदर भाषा आहे, मराठी भाषा इतकी सुंदर आहे, मग आपल्या भाषा इतक्या छान असून देखील आपला इंग्रजीचा का आग्रह आहे? कारण कुठलंही नॉलेज तुम्ही जर घेतलं, कुठलंही ज्ञान अर्जन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आपली जी मूळ भाषा आहे ते मुलांना त्या भाषेमध्ये जर ज्ञान दिलं तर ते जे त्यांच्या गळी उतरतं तसं इतर भाषेतलं ज्ञान तुमच्या गळी उतरू शकत नाही. आज किती इंग्रजी शिकलेले असले, किती त्यातलं ज्ञान असलं मुलांना, तरी मूळ भाषा जी आहे, आपली जी मातृभाषा आहे, त्यात जर शिक्षण घेतलं आणि त्यात जर तुम्हाला समजलं ते इतर भाषेतलं तुम्हाला समजणार नाही. त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की पालकांनी इंग्रजीचा आग्रह न धरता मराठी भाषेमध्ये
किंवा आपली जी राष्ट्रभाषा हिंदी आहे या भाषेमध्ये मुलांचं शिक्षण करणं हे फार गरजेचं आहे. आता याच्यामध्ये याच गोष्टींना जोडून मी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मातृभाषेचं महत्व काय असतं. जसं की आपण जन्माला आलो, समजा ही आमची चिऊ लहान असताना जन्माला आल्याच्या नंतर तिच्या कानावर पडणारे पहिले जे शब्द असतात ते मराठीमध्ये असतात आणि तिथून ते लेकरू एक एक शब्द आई बाबा, आता मम्मी पप्पा पप्पा म्हणायला लागले लेकरं हा वेगळा विषय, पण आई बाबा त्याच्यानंतर इकडे ये तिकडे जा यापासून त्या मुलांनी ती भाषा आत्मसात केलेली असते. आणि ज्यावेळेस आपण त्याला शाळेमध्ये टाकतो किंवा आपण जे आता नर्सरीमध्येच टाकायला बालवाडी अंगणवाडीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये बदलून या इंग्लिश मिडियम वाल्यांनी काय केले, नर्सरी नावाचा प्रकार आणलाय जे पहिलीच्या अगोदरचं शिक्षण असतं. तेव्हापासून इंग्लिश मिडियमकडे कल वाढवला. पण दुसरीकडे काय होतं की आपली जी पार्श्वभूमी आपली जी मातृभाषा आहे ती मराठी आहे. आता ती भाषा काय बोलल्याच्या नंतर त्याचा अर्थ काय होतो हे ते लेकरं शिकत असतात लहान असतानापासून, म्हणजे जन्मल्यापासून ते शब्द त्यांच्या कानावर पडत असतात. ती भाषा त्यांच्यासाठी वेल नोन झालेली असते, म्हणजे व्यवस्थितपणे त्यांना काय समोरचा व्यक्ती बोलतोय ते समजतं. पण नवीन भाषा समजा एखादी आता इंग्लिश आपल्याला थोडीशी वेल नोन झाली म्हणून सोडून द्या शिक्षकांना, पण शिक्षकांना जर जॅपनीज भाषा आपल्याला जर दिली तर त्याला ती भाषा समजायला ते एक पान समजायला अख्खा दिवस जाईल. बरोबर, व्यवस्थित समजून घ्यायला, जेणेकरून आपली जी मातृभाषा आहे त्याच्यामध्ये काहीच करण्याची गरज नाही, सरळ बोलून जायचं, त्या मुलांना ते समजून जाणार. किंवा तुम्हाला हे शिकवण्याच्या अगोदर त्या भाषेतलं एक पेज वाचलं की एका मिनिटामध्ये समजणार. हो बरोबर आहे. हा एवढा गॅप पडतो आणि त्याच्यामध्ये आपलं नुकसान काय होतं की तो वेळ जो वायाला गेलेला आहे हो त्या वायाला गेलेल्या वेळात फक्त वेळच वायाला जात नाही, हा, तर जी विचार करण्याची क्षमता आहे ती पण मुलांची ती कमी होते. बरोबर. आणि विचार जर तो मुलगा करू शकला नाही, समजा सायन्स विषय 5वीला 6वीला इंट्रोड्यूस होतो, हो बरोबर. त्याचं थोडस आपल्याला 5वी मध्ये घेतात परिसर अभ्यासमध्ये हो हो सायन्सला, म्हणजे आपल्या विज्ञानाला सुरुवात होते. हो तर त्यासारखे जे किचकट विषय आहेत, विज्ञान असेल किंवा गणित असेल, बरोबर. त्या इंग्लिश मिडियम मुळे त्या विषयामध्ये जे हुशारांची संख्या असायची पहिली ती कमी कमी होत गेलेली आहे. बरोबर. आपण 10वीचे जरी मुलं पाहिले, मी बऱ्याच शाळांमध्ये गेल्याच्या नंतर असं जाणवतं की इंग्लिश मिडियमच्या किंवा सेमी इंग्लिशच्या 9वी 10वीच्या मुलांना हो बेसिक अंडरस्टँडिंग त्या टॉपिकची काहीच नसते. बरोबर आहे. आणि जेणेकरून आपल्या खेड्यामध्ये शिकलेले जे मुलं असतात जे अभ्यासच करत नाहीत हो त्यांना सुद्धा कदाचित एखादा पॉईंट त्यांच्यापेक्षा जास्त समजलेला असतो. ते इंग्लिश फास्ट वाचू शकतात, सगळं करू शकतात, पण त्याची समज, जसं आपण मी अगोदर म्हणलो की विचार करणं बंद करते ती भाषा. हो बरोबर कारण विचार करणं कधी सुरुवात होतं की तो विषय आपला समजला तर आपण त्याच्यावर विचार करू शकतो. बरोबर आहे. समजा आपल्या विद्यार्थ्यांना आता जर आपण सांगितलं की याच्यामधून लाईट गेलेली, आता लाईट हा इंग्लिश शब्द आहे, या हो. तारांमधून लाईट गेलेली आहे. हो पण त्या लाईटच्या जागेवर त्याला जर दुसऱ्या भाषेतला एखादा शब्द आपण आणला नवीनच, हो. आता हा लाईट शब्द आपल्याला ठीक आहे समजा वापरात आहे नेहमी. हो आता समजा ह्या विटा आहेत, हा त्या विटाला ब्रिक्स आपण इंग्लिश मध्ये जर म्हणलं हो तर ते आपल्या मुलांना अगोदर ते ब्रिक म्हणजे वीट हे आधी समजावून सांगण्याची गरज पडणार गरज आहे. आहे. बरोबर. आणि ती वीट त्याने जन्मताच पाहिलेली असते की कोणीतरी वीट उचलली की आपण म्हणतो ती वीट कशाला उचलली, खाली ठेवणार. हो बरोबर. एवढा जो त्यांच्यामध्ये गॅप पडतोय, याच्यामुळं भविष्यामध्ये आपण फक्त पोपटच निर्माण करणार आहेत की काय करणार आहे, याच्यावर तुम्हाला काय वाटतं? आता तसं जर पाहिलं तर आपलं जे शिक्षण झालं 10वी पर्यंत आपल्याला विज्ञान हा विषय होता, हा. त्याला आज तुम्ही सायन्स म्हणता. आज सेमी इंग्लिश आहे, 5वी पासून इंग्लिश मध्येच विज्ञान शिकवलं जातं. परंतु आपल्या ज्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या 10वी पर्यंत विज्ञान भाषेतल्या विज्ञान विषयातल्या मराठी तर मराठी भाषेमधून, तर त्या कन्सेप्ट ह्या मुलांच्या क्लिअर होतीलच असं सांगता येत नाही. काही शिक्षकांच्या बाबतीत, आता मी शिक्षकांवर ऑब्जेक्शन नाही घेत, परंतु एक माझा अनुभव म्हणून सांगतो, काही शिक्षकांना सुद्धा त्याच्या संकल्पना स्पष्ट नाहीत. इंग्लिश मधून जे ते सायन्स शिकवतात तर त्यातल्या शिक्षकांना सुद्धा काही कन्सेप्ट क्लिअर नाहीत, असं माझं मत आहे. तर याबाबत मी जास्त बोलू शकत नाही. परंतु मुलं लहानपणापासून जी भाषा शिकलेली आहेत, मराठी भाषा, मराठी भाषेतला कोणताही विषय असू द्या, कोणताही शब्द असू द्या, त्यावर मुलांच्या लगेच ते कन्सेप्ट क्लिअर होतात त्यांना सांगितल्यानंतर. परंतु आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ब्रिक्स आणि विटा, मग त्यामध्ये काय करतात मुलं, मनातल्या मनात ट्रान्सलेट करतात. आपण सुद्धा इंग्लिश बोलताना असा विचार करतो, आपण मराठी बोलताना आपण कधी विचार केलाय का की याच्यात व्याकरण बरोबर आहे चूक आहे? आपण इंग्लिश बोलताना ते व्याकरणामध्ये जातो आणि त्यानंतर मग ते बरोबर असेल का वाक्य, मग बोलायचं का नाही बोलायचं, असं काय कन्सेप्ट आपले क्लिअर होत नाहीत. मग त्यातच आपण गुंतून पडतो, वेळ जास्त जातो, म्हणजे आपला पण वेळ जास्त जातो. आणि मग आता तुम्ही जे सांगितलं की जपानी भाषेतलं एखादं पान जर एखाद्या शिक्षकाला दिलं आणि अख्खा दिवस गेला, म्हणजे त्यात आपण अडाणी आहेत. हो. हा,
म्हणजे आपल्या त्यातल्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला अख्खा दिवस जाईल तरी आपल्या ते क्लिअर होणार नाही. तर लहान मुलांमध्ये देखील इंग्लिशच्या बाबतीत असंच घडतं. त्यांच्या त्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत आणि अख्खा वेळ त्यात जातो. फक्त लिहायचं किंवा वाचायचं म्हणून वाचायचं. परंतु ते जे मराठी भाषेमधून आपण जे आत्मसात करू शकतो तसं ते इंग्लिशमध्ये आत्मसात करू शकत नाही. करू शकत नाही. त्याच्यामध्ये मित्रांनो मला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची की हे जे आपण विचार न करता, अलीकडच्या काळामध्ये काय झालं की लोक विचार न करता डिसिजन घेतात आणि या गोष्टी करायला लागतात. आता मी वैयक्तिक ज्या शाळेमध्ये सर शिकवतात त्या झेडपीच्या शाळेमध्ये माझं पण शिक्षण झालेलं आहे. ठीकठाक इंग्लिश बोलू शकतो. अगदी अमेरिकेत जाऊन जरी मला दिवस काढायचे झाले तरी तेवढ्यापर्यंत मला समजतं आणि मीही मराठी भाषेमधूनच शिकलेलो आहे. परंतु लोकांना काय झालं की एक फॅड निर्माण केला गेला. प्रायव्हेट शाळा आल्या, गव्हर्नमेंटने पण थोडासा हात काढून घेतल्यासारख्या गोष्टी केल्या आणि 2-3 गोष्टी अशा घडल्या की त्याचा डायरेक्ट तोटा आपल्या शाळेला झाला. पहिली गोष्ट काय झाली की इंग्लिश मिडियमला तुम्ही परवाने असे भरमसाठ देऊन टाकले की त्यांना काही जास्त करण्याची गरज पडत नाही. सहजासहजी कोणीही खोलू शकतं. मला 4-5 ऑफर आतापर्यंत आलते की आपण दोघांमध्ये किंवा तिघांमध्ये इंग्लिश मिडियम कुठेतरी सुरू करू. पण त्या गोष्टी मी नाकारल्या. त्याचं कारण काय की आज मी त्याच्यामधून पैसा कमवू शकतो, पण भविष्यामध्ये ह्या ज्या मुलांचं नुकसान होणार आहे किंवा आपल्या भाषेचं नुकसान होणार आहे, आपल्या राज्याचं आणि त्यामुळं एकंदरीतपणे आपल्या राज्याचं नुकसान होणार आहे, त्याच्यामध्ये आपले हात मलिन नाही करायचे असं मी शेवटी ठरवलं. त्याच्यामध्ये होतं काय की इंग्लिश मिडियमला त्याचा एक फॅड बनवला जातो. तिथं मंथन नावाची एक एक्झाम घेतली जाते. हो. आता आपल्याकडे मंथनचं खूप मोठ्या प्रमाणावर फॅड आहे. हो. आणि मंथन एक्झाम आता मी प्रिपेअर केलेलं आहे काही मुलांना त्याच्यासाठी की त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशची कुठंच गरज पडत नाही. मग आता हे इंग्लिश मिडियम मध्ये मुलांना घालून वर्षभर मंथनचा अभ्यास करून घेणं म्हणजे इथं कुठंतरी पालकांची दिशाभूल होती असं वाटत नाही का? की इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी मंथन मध्ये टॉपला असतात मी पाहतो. त्यांचा जो कोर सिलेबस आहे अगदी 8वी पर्यंत सायन्स, मॅथमॅटिक्स, तुमची जी मराठी भाषा वगैरे, आणि मराठी भाषा त्यांची इंग्लिश मिडियमची एकदम कमजोर आहे. मग आपल्या राज्याचे जे समजा ज्या लोकांची जिम्मेदारी आहे ते शिक्षण व्यवस्था व्यवस्थितरित्या चालली पाहिजे. त्यांच्या डोक्यामध्ये या गोष्टी पण आल्या पाहिजेत की जी आपली मायभाषा आहे त्याला प्रथम स्थान द्यायला पाहिजे. मराठी इंग्लिश मिडियमला तुम्ही महाराष्ट्रामध्ये कमजोर का नाही करू शकत. मराठी जी मराठी माध्यमाच्या लोकांना असते महाराष्ट्रामध्ये तीच ठेवा. इंग्लिश मिडियमचे पुस्तकं जर आपण 10वीचे पाहिले की आपल्या तिसरीच्या मुलांच्या पुस्तकासारखे असतो. हो, बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपल्या भाषेची ती हानी होते, पण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. बरं ठीक आहे, काही कर्मचारी बाहेरून आलेले असतात ते केंद्रीय विद्यापीठामध्ये जातात, त्यांची काही अडचण नाही, त्यांचा सेपरेट सिलेबस असतो, सीबीएसई पॅटर्न असतो, म्हणजे ती पण काही अडचण येत नाही. आपली जी महाराष्ट्राच्या शाळा आहेत किंवा महाराष्ट्र सरकार ज्याला परमिशन देतं त्या शाळांमध्ये मराठी कमजोर करण्याची काही आवश्यकता नव्हती, पण तरीही केली गेली. दुसरी गोष्ट माझा मुद्दा काय की आपल्या ज्या शाळेत तुम्ही पाहत असताना की ही शाळा आहे, याच्यावर 4 शिक्षक 5 शिक्षक पहिले काम करायचे. हो, बरोबर. पटसंख्या पण बऱ्यापैकी होती. आज तिथं समजा तुम्ही 2 जण काम करता आणि तुम्हाला पटसंख्या पण कमी झाली. त्याचं कारण काय सांगितलं जातं की इथं चांगलं शिकवलं जात नाही किंवा इंग्लिश मिडियम किंवा ह्या मंथन वगैरे ह्या परीक्षेने प्रायव्हेट वाले तिकडे आकर्षित करतात. बरोबर. मग याच्यामध्ये 2-3 अशा गोष्टी आहेत. तुम्हाला मंथनचा अभ्यास मराठीतच करायचा आहे तर मग इंग्लिश मिडियम का, हा पहिली गोष्ट. बरोबर. दुसरी गोष्ट, तिथं गेल्याच्या नंतर ज्यांनी याच्यावर प्रॅक्टिकली जाऊन पाहिलंय त्यांच्या असं लक्षात येतंय की तिथं गेल्याच्या नंतर मुलांचा शेवटी तोटाच होतोय. बरोबर. कारण 10वी पर्यंत त्या मुलाला तुम्ही फक्त पाठांतर म्हणजे जो जुन्या काळामध्ये शिक्षण व्यवस्था असायची की संस्कृत मधल्या ऋचा वगैरे पाठ करायच्या आणि संस्कृत भाषा ही लोकांची बोली भाषा नव्हती. बरोबर. त्याच्यानंतर काय झालं की ज्ञानेश्वरांनी ज्यावेळेस मराठीमध्ये गीतेचं रूपांतर ज्ञानेश्वरीमध्ये केलं, तिथून पुढे मराठीकडे कल वाढायला लागला, म्हणजे शिक्षणामध्ये किंवा पुस्तकांमध्ये मराठी जायला लागली. आणि तिथून पुढं हे काय म्हणजे सहजासहजी मिळालेल्या गोष्ट नाही. त्याच्यानंतर आपले फुले असतील, त्यांनी या गोष्टीवर काम केलं, मुलींना शिक्षणाकडे आणलं. आणि याचा एकंदरीत शेवटचा माझा दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की याचा परिणाम शेवटी कोणावर होतो, मुलींच्या शिक्षणावर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची सुरुवात उच्चवर्गीयांचं शिक्षणापासून खालच्या वर्गापर्यंत शिक्षण द्यायची सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये पण मुलींना शिक्षण. हे आपण कुठंतरी पुन्हा युटर्न मारून तिकडेच जातो असं तुम्हाला वाटत नाही का की त्या मुलींच्या शिक्षणावर फरक पडेल? कारण आपण जर झेडपीच्या शाळांमध्ये कुठे गेलात तर तिथं फक्त मुलींची संख्या आपल्याला जास्त दिसते, कारण मुलगा लाडका असतो, वंशाचा दिवा असतो, तो त्या इंग्लिश मिडियम मध्ये जातो. त्या शाळा जर अचानक बंद पडल्या तर आपल्या शाळेतले हे जे 16-17 विद्यार्थी आहेत त्याच्यातले 10 विद्यार्थी तरी कायमच्या शिक्षणापासून वंचित राहतील किंवा वंचित राहतील, अशी गोष्ट तयार होईल.
याच्यावर काय करायला पाहिजे, म्हणजे सोल्युशन म्हणून आपण समाज म्हणून किंवा सरकार म्हणून किंवा शिक्षक म्हणून काय करू शकतो? आता याच्यावर तर समजा आपल्या जिल्हा परिषद मधील शिक्षक फार तळमळीनं काम करतात, परंतु ते पालक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. आणि पालकांना असं वाटतं की आपण इंग्लिश मिडियम मध्ये घातलं किंवा तालुक्याच्या ठिकाणी खाजगी शाळेमध्ये मुलांना पाठीमागे पाठवलं, गेले तुम्हाला खाजगी शाळेमध्ये पाठवलं तर नक्की तिथं मुलांचा अभ्यास चांगला होतो. परंतु असं काही नाहीये. खाजगी शाळेमध्ये मी काही ठिकाणी असं पाहिलं की एक साचेबद्धच अभ्यासक्रम दिला जातो. जो महाराष्ट्र शासनाने जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे किंवा जे परिसरातला जो अभ्यास आहे, तर ते न देता ते फक्त एक साचेबद्ध अभ्यासच देतात. म्हणजे उदाहरणार्थ स्कॉलरशिपच्या परीक्षा त्याच्यावरच जास्त भर दिला जातो आणि ऑप्शनल टाईपच त्यांना प्रश्न सोडून घेतले जातात आणि त्याच्यावरच जास्त भर दिला जातो. आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये काय असतं, आपला जो शासकीय अभ्यासक्रम आहे, महाराष्ट्र शासनाचा जो काही अभ्यासक्रम आहे, ते पूर्ण अभ्यासक्रम केला जातो आणि त्याच्यावरती मुलं चांगली घडतात. आता आपण जर 10वी पर्यंत बाहेर खाजगी शाळेमध्ये शिकलेल्या मुलांचं जर पाहिलं, काही ठराविक, सर्व शाळा नाही सांगत मी, काही ठराविक शाळेमध्ये एक साचेबद्धच फक्त स्कॉलरशिप, मंथन किंवा अशा स्पर्धात्मक परीक्षेवरच भर दिला जातो. आता याच्यामध्ये आपण एक प्रात्यक्षिक जर करायचं म्हटलं, आपण डायरेक्टली याचा एक प्रयोग पण करू शकतो. हो, बरोबर आहे. आता इथं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतोय, पटकन सांगायचे. साईडला उगलेलं काय आहे? गवत, बरोबर. हेच जर आपण शेतामध्ये ज्वारी पेरली किंवा कांदे लावले आणि हे त्याच्यात उगलं तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो तण. ही गोष्ट मुंबई किंवा पुणे अशा ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ज्यांचा जन्म तिथं झाला हे सांगू शकत नाहीत. आणि याला आपण म्हणतो की त्या गोष्टी समजणं, आपलं दिमाग खुलं ठेवणं. म्हणजे याच्यामुळे काय होतं की आपल्या बुद्धीचा विकास होतो आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचा विचार करू शकतो. ज्यावेळेस आपण फक्त पुस्तकामध्ये शिकतो, आपण पाहतो NCERTच्या 6वीचे पुस्तकं जर तुम्ही पाहिले सायन्सचे, त्याच्यामध्ये तुम्हाला आवत वगैरे ह्या गोष्टी काढून दिले असतात चित्र, आणि तिथून त्या मुलांना शिकायचं असतं. हे जे प्रॅक्टिकल नॉलेज पासून आपण लांब जातो, याचा पण भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होऊ शकतो. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जी भाषा आहे मराठी, इंग्लिश मिडियम वाढलं, समजा पुढे आणखी 4 पिढ्या गेल्या, एक पिढी 10 वर्षामध्ये जाते, बरोबर आहे. त्या 4 पिढ्या गेल्याच्या नंतर इंग्लिश मिडियम, इंग्लिश मिडियम, इंग्लिश मिडियम, त्याच्यामध्ये इंग्लिश मिडियमची मी पहिल्यांदा सांगितल्यासारखी आपली मराठी भाषेचं पुस्तक एकदम बेसिक लेवलचं असतं. त्याच्यामध्ये आपल्या भाषेला भविष्यामध्ये आणखी 30-40 वर्षाच्या नंतर धोका निर्माण होईल असं तुम्हाला वाटतंय का? की एकदा मुलं तिथंच जायला लागली आणि पुन्हा ती लँग्वेज रुटीन मध्ये आली, तीच भाषा बोलायला लागते ना, त्याच्यानंतर आपली भाषा संपून जाईल. आता तसं जर पाहिलं तर आपला खेड्यामध्ये फार मोठा समाज आहे. तसं भाषा आपली एकदमच संपुष्टात येईल असं नाही म्हणता येत, परंतु कसं आहे, इंग्लिशकडे जर मुलांचा जास्त भर राहिला तर 50% का होईना पण फरक पडेलच. आपल्या मराठी भाषेवर त्याचा परिणाम निश्चितच होईल. नाही, आज जरी आपण पाहिलं की काही लोक मराठीमध्ये एखाद्या स्टँडर्ड ठिकाणी आपण गेलो, मित्र जर भेटले, समजा माझे पुण्याचे, मुंबईचे मित्र भेटले, तर कमीत कमी मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला जातो आजही. बोलतात. आणि भविष्यामध्ये सगळ्यांनाच थोडीफार तोडकी मोडकी इंग्लिश येणार आहे शाळांमध्ये जाऊन, सर्वच इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न, आणि सगळे इंग्लिश बोलण्याचा जर अपमानित होऊ नये, आपली भाषा बोलली तर आपण अपमानित होऊ, असं होऊ शकतं ना भविष्यामध्ये. बरोबर, जसं आपण काही ठिकाणी आता पण अनुभव करतो. होतं, बरोबर आहे, होतं. आणि यामुळे काय होईल की भविष्यामध्ये जी आपली मराठी भाषा आहे, मराठी भाषा निश्चितच कमजोर होणार, आणि मराठी भाषा कमजोर होईल. एकीकडं दुसरीकडे शाळा बंद पडलेल्या असतील, मराठी शाळा, आणि फक्त इंग्लिश शाळेमध्ये शिकलेले 50% हा गॅप पडेल समाजामध्ये. कारण आणखी पण गरिबी आपण जर पाहिलं तर भारतामध्ये 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना राशन वाटलं जातं, म्हणजे त्यांची खायची पंचायत आहे, हे त्याच्यावरून सिद्ध होतं. बरोबर आहे. आता किती लोकांनी पोट मारून ह्या मुलांना शाळेपर्यंत पाठवलं, तरी पण उच्च शिक्षणासाठी सगळ्यात महत्वाचं असतं शेवटी उच्च शिक्षण. कारण तुमची 10वी, 11वी, 12वी याच्यावर सुद्धा जॉब पण भेटत नाही. ग्रॅज्युएशन झाले, इंजिनियर झालेले लोक तसे पडलेले आहेत. डॉक्टरांना दवाखाना टाकावं का नाही ह्याची पंचायत पडली, कारण तेवढ्या प्रमाणावर ते निर्मित झाले. बरोबर आहे. आणि तरी पण भारतामध्ये डॉक्टरांची संख्या कमी असे रिपोर्ट सांगतात आणखी. बरोबर. पण आपण जर पाहिलं तर बरेच डॉक्टर त्यांना वाटतं कुठून हा कोर्स केलाय, तुमचे काही मित्र तुम्हाला बोलत असतील. बोलतात, बरोबर. भविष्यामध्ये ह्या मुलांना पुन्हा रोजगारही नाही. म्हणजे तुम्ही शिक्षणासाठी LKG, UKG 3 वर्षापासून त्याला खर्च करायला सुरुवात करायची. मिनिमम खर्च 50,000च्या आसपास येतो, कारण खेड्यातून पाठवायला वगैरे 1,500 ते 2,000च्या आसपास महिन्याला चार्जेस घेतात, ट्रॅव्हलिंग चार्जेस. आणि त्याच्यामुळे काय होतं, हा खर्च वाढतो 50,000च्या आसपास. जर आपण 12वी पर्यंत त्या मुलाला शिक्षण दिलं आणि तिथं जाऊन जर त्याला
पूर्ण अंधार दिसला एकतर हा पोपट बनलेला असणार आहे, बरोबर आहे. याची स्वतःची विचार करण्याची क्षमता फार कमी झालेली असणार आहे. बरोबर आणि दुसरी गोष्ट काय, हे मोबाईल वगैरे या गोष्टी नवीन आल्यात आपल्याला, हो त्यांनी काय होतंय की माणसं त्याच्यामध्ये गुंतून राहतात. बरोबर. पहिले आपण पुस्तक वाचायचो, आता पुस्तक वाचायची आवड कोणालाच राहिली नाही. पुस्तक नाही, वाचणं आता म्हणजे ते मोबाईल- काहीतरी बरोबर. ओझं असल्यासारखं झालं. आता आता- मोबाईल मध्ये सगळ्या हो, गोष्टी होतात. बरोबर. त्यांनी पण काय होतं, बुद्धी कुठेतरी खुंटीत होती. हो बरोबर आहे. आणि यांनी नंतर पुढं काहीच पर्याय न दिसल्यामुळं आत्महत्या वगैरे या गोष्टींची वाढ होते किंवा क्राईम वाढतात. बरोबर आहे. मग या गोष्टीवर, या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असल्या तर माझ्या मते तर त्यासाठी बेस्ट उपाय हाच आहे की त्याच्या आपल्या पहिल्या शाळा येतात, हो जिल्हा त्या आहे परिषद तशा शाळा. चालू ठेवणं. हो त्याचा पहिला फायदा काय होईल की भाषा वाचवली जाईल आणि दुसरी गोष्ट खेड्यातील ते- सर्व मुलांना शिक्षण मिळेल, आणि शिक्षणापासून कोणी वंचित वंचित राहणार राहणार नाही. नाही. बरोबर. खेड आपण शहरामध्ये जरी पाहिले, पाठीमागे मी नाशिकमध्ये होतो 3 दिवस, तर नाशिकमध्ये फुटपाथवर राहणारी एक फॅमिली होती. हो मी तो फोटो पण फेसबुकला त्याला अपलोड केला होता. बरोबर. तो मुलगा होता की त्याला कपडे घालायला नव्हते. शहरांमधली हा, इकडे बघायचं समोर, शहरांमधली मुलं असून हा, तिथं फुटपाथवर राहण्याची वेळ येते. बरोबर. आणि अलीकडे आपण स्कीम जर पाहिल्या तर लाडकी बहीण योजना हम्म. किंवा ह्या अशा काहीतरी स्कीम आणल्या जातात आणि लोकांना लोक लुभावून, म्हणजे त्याच्यामधून फक्त मत भेटलं पाहिजे, पण ग्राउंडला त्याच्याऐवजी हे जे सर्व भिकारी येतं हो यांचं जीवन जर सुधारण्याचा प्रयत्न केला असता, हो तर जे आपण लहान असतानापासून आपल्या शाळेसमोर जी प्रार्थना घेतो हो की भारत माझा देश आहे आणि सर्व बांधव आहेत, हा, म्हणजे ते रोड साईड जे असतात, रोड साईड लोक की ज्यांची क्षमताच नसते काय करण्याची, बरोबर. खाण्याची पंचायत असते, हो ते पण आपल्या भारतातले लोक येतं. हो म्हणजे बरोबर. तेच आपले भाऊ आणि बांधव आहेत. हो आहेत. बरोबर. त्यांच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे होतं. असं एक शिक्षक म्हणून तुम्हाला या गोष्टीवर मी म्हणतो ते योग्य वाटतंय का? नाही काय होईल की भाषा वाचवली जाईल आणि दुसरी खेड्यातील गोष्ट ते- सर्व मुलांना शिक्षण मिळेल, आणि शिक्षणापासून कोणी वंचित वंचित राहणार राहणार नाही. नाही. बरोबर. खेड आपण शहरामध्ये जरी पाहिले, पाठीमागे मी नाशिकमध्ये होतो 3 दिवस, तर नाशिकमध्ये फुटपाथवर राहणारी एक फॅमिली होती. हो मी तो फोटो पण फेसबुकला त्याला अपलोड केला होता. बरोबर. तो मुलगा होता की त्याला कपडे घालायला नव्हते. शहरांमधली हा, इकडे बघायचं समोर, शहरांमधली मुलं असून हा, तिथं फुटपाथवर राहण्याची वेळ येते. बरोबर. आणि अलीकडे आपण स्कीम जर पाहिल्या तर लाडकी बहीण योजना किंवा ह्या अशा काहीतरी स्कीम आणल्या जातात आणि लोकांना लोक लुभावून, म्हणजे त्याच्यामधून फक्त मत भेटलं पाहिजे, पण ग्राउंडला त्याच्याऐवजी हे जे सर्व भिकारी येतं हो यांचं जीवन जर सुधारण्याचा प्रयत्न केला असता, हो तर जे आपण लहान असतानापासून आपल्या शाळेसमोर जी प्रार्थना घेतो हो की भारत माझा देश आहे आणि सर्व बांधव आहेत, हा, म्हणजे ते रोड साईड जे असतात, रोड साईड लोक की ज्यांची क्षमताच नसते काय करण्याची, बरोबर. खाण्याची पंचायत असते, हो ते पण आपल्या भारतातले लोक येतं. हो म्हणजे बरोबर. तेच आपले भाऊ आणि बांधव आहेत. हो आहेत. बरोबर. त्यांच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे होतं. असं एक शिक्षक म्हणून तुम्हाला या गोष्टीवर मी म्हणतो ते योग्य वाटतंय का? नाही बरोबर आहे. सर शासनाने जसं आता लाडकी बहीण योजना हे समजा मत मिळवण्यासाठी त्यांनी केलेली योजना आहे, तर ज्यांना खरी गरज आहे त्यांच्यापर्यंत शासनाने पोहोचलं पाहिजे. आणि ते जर मुलं त्यांच्या शिक्षणापासून वंचित असले, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम देखील शासनाने केलं पाहिजे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मी एक आमचे मुख्याध्यापक खाडे सरांशी बोलणार आहे, कारण त्यांच्या खूप त्यांची रिटायरमेंट 1 ते 2 वर्षाच्या आसपास शिल्लक राहिलेली आहे. तर त्या 2 म्हणजे त्यांचा खूप मोठा अनुभव आहे. त्यांनी खूप शाळा पाहिल्या, तर खूप शाळांवर काम पण केलंय. त्याच्यामध्ये सर ह्या ज्या बाकीच्या गोष्टी, आता मी सरांशी एक वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू बद्दल बोललो, पण तुमच्याशी बोलताना मला की तुमचा जो अनुभव आहे, सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस शाळेवर काम करायला सुरुवात केली एक शिक्षक म्हणून, तेव्हाचा शिक्षक आणि आताचा शिक्षक त्याच्या कामामध्ये किती फरक झालेला आहे?